राम राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? आज बनवणार आहे आपण सुजी कॉर्न रेसिपी. तर झालं काय माहीत आहे ना, त्या दिवशी मार्केटला गेली खूप सारे स्वीट कॉर्न घेऊन आली बुट्टा. तर झालं काय माहीत आहे ना, त्या दिवशी खूप सारे आणले तर 2 दिवस त्याचं काहीच बनवणं नाही. तर नवरोबानी बोलले की बा आता तू जर याचं जर काही बनवलं नाही ना तर मी पुन्हा बुट्टे आणणार नाही. मला आज संध्याकाळपर्यंत ऑफिसमधून येईपर्यंत याचं काहीतरी बनवून पाहिजे. तर मी बोलली तेच ते बुट्टा काय भाजायचा आणि काय तेच ते रेसिपी, तर काहीतरी नवीन म्हटलं पौष्टिक बनवायचं. तर मग मी सर्वप्रथम काय केलं ना, बुट्टा चांगले सगळे काढून घेतले आणि त्यानंतर याला तुम्ही बॉईल पण करू शकता, पण मी बॉईल नाही केले. आणि जेवढेही असेल तेवढे बुट्टे आपण घेऊ शकतो. तर मी 4 बुट्ट्याचं ते पूर्ण दाणे काढून घेतले आणि पहिले काय केलं ना, मी त्याला चॉपरमध्ये फिरवून बघितलं. तो काही बारीक जसा पाहिजे तसा मला झाला नाही. याला बॉईल पण करू शकता बरं तुम्ही, पण मी नाही केला कारण की त्याचं पूर्ण कस जाईल म्हणून मग मी तसाच ठेवला. तर मग पुन्हा आयडिया आली, अरे यार याला फिरवतच आहे पण नाही झाला. तर मग मी त्याला मिक्सरमधून थोडंसं काढला. तर आता जसं पाहिजे तशी मला त्याची पेस्ट वाटली आणि पुन्हा मी हाताला लावून बघितलं तर आता मला जसं ओके लागतं तसं लागलं. तर त्यानंतर मी घेतलं आहे शिमला मिरची आणि गाजर. त्याला छान असं फाईन चॉप करून घेतला आहे, तुम्ही बघत आहे. आणि चॉपरमध्ये छान चॉप करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जोपर्यंत ते बारीक होत नाही त्याला मी चॉप केला आहे. पुन्हा मी 1 वाटी ना सुजी म्हणजे रवा घेतला आहे आणि त्यामध्ये रव्यामध्ये आपण खूप सारं मटेरियल आता टाकणार आहोत. आता आपण केलेली जे पेस्ट आहे ती पेस्ट टाकली. पुन्हा त्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. आंबट असं फ्लेवर येण्यासाठी त्याला आंबट दही पण चालतं आणि मी आंबटच टाकलं कारण की त्याला आंबट असा फ्लेवर लागतो. आणि पुन्हा चॉप केलेले जे गाजर आणि शिमला आहे ते त्यामध्ये टाकून घेतले. आणि पुन्हा यामध्ये ना आपण मीठ वगैरे टाकायचं आहे, लसणाची पेस्ट वगैरे टाकायची आहे. आणि दही तर मी तुम्हाला सांगितलंच आहे त्यामध्ये टाकलं आणि त्यांना कसं असं आंबट असा फ्लेवर येतो. आणि यामध्ये आपण ऑर्गॅनो टाकू शकतो आणि चिली फ्लेक्स पण टाकू शकतो. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेलही तर तुम्ही साधं लाल तिखट पण टाकू शकता. माझ्याकडे होतं म्हणून मग मी हे टाकलं. तर त्यानंतर थोडा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, त्याला बॉन्डिंग छान येतं, त्यामुळे मी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला आहे. आणि त्याला ना छान असं आता मी मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर याची छान असं छान याला मिक्स करून घ्यायचं. आणि याला ना मिक्स केल्यानंतर ना तो 10-15 मिनिट, ॲटलिस्ट अर्धा घंटा तरी चालते किंवा मग 10-15 मिनटं तर तुम्ही याला मीठ वगैरे सर्व टाकून असं रेस्टला ठेवायला पाहिजे बाजूला. तर त्यानंतर मग मी त्याला छान मिक्स करून 10-15 मिनटासाठी नाही तर मला थोडं आणखी काम होतं तर मी त्याला अर्ध्या तासासाठी पूर्ण रेस्ट करायला ठेवून दिला आहे. आणि त्यानंतर मला थोडं बाकीचं काम होतं तर मी ते आवरायला घेतलं आहे. आणि बघा किती छान आता ही पेस्ट आपली रेडी झाली आहे. तर त्यानंतर काय झालं आहे ना, मी चीज घेतले आहे, ज्याला जेवढे लागते तेवढे चीज क्यूब मी घेतले आहे आणि त्याला छान किसून घेत आहे कारण की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये ते भरायचं आहे ना. तर मग छान असे किसून घेतले तर आरामशीर भरायला सोपं जातं. आणि तुम्ही बघू शकता आता हे घेतले आहे किसून. आता काय करायचं आहे ना, ती जी पेस्ट केलेली आहे आपण ती छान अशी गोल 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 करून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी हातानं कसं करत आहे तसं हाताला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं करून घ्यायचं आणि त्यामध्ये ना हे चीज भरायचं आहे. आणि त्याला छान असं गोल गोल करून आणि तेलाचा आधार घेऊन आपण असं छान असा गोल लाडू म्हणू शकतो तसं आपण बनवायचं आहे. तर त्या पेस्टचे जेवढेही बनतात तेवढे मी असे सर्व प्रकारे हे करून घेतलं आहे. आणि माझे शक्यतो शायद मला वाटते 12-13 होईल. आणि हे सर्व आपल्याला ना
अप्पे पात्रामध्ये टाकायचं आहे आणि मला वाटतं की माझं पण अप्पे पात्र 12 गोळ्यांचं आहे. तर हे सर्व मी आता आरामात बनवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता माझे हे गोल गोल गोळे तयार झालेले आहे याचे. आता अप्पे पात्राला मी तेल टाकून गरम केलं आहे आणि त्यामध्ये छान एक 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 हे केलेले गोल गोल गोळे त्यामध्ये टाकायचे आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान खालून झाले आहे. आता वरून त्याला परतायला घेतलं आहे. असं छान आतमधून ते पूर्ण व्हायला हवं, जेणेकरून त्यामधलं जे चीज आहे ना ते असं पिघळायला हवं, खाताना ते असं चीजी लागायला हवं. तर अशा प्रकारे आपले चीज कॉर्न रेसिपी तयार आहे. याला कॉर्नचे अप्पे म्हणू शकता, आपल्या जे नावं द्यायचं ते आपण देऊ शकता. तर वाव, काय टेस्टी झालं आहे. मला अपेक्षा पण नव्हती की एवढं टेस्टी हे बनणार. आणि पुन्हा कसं आहे ना, हे पौष्टिक पण आहे. आणि बघू शकता किती छान असे सॉफ्ट झाले आहे आतमधून आणि त्यामध्ये चीज भरला आहे, तर ते एकदम चीजी लागत आहे आणि खूप टेस्टी लागत आहे. मला खूप जास्त आवडली आहे. तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. राम राम मंडळी.